आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। काय मंडळी, या पावसाळ्यात एकदा तरी भिजलात का? नाही? अहो, छत्रीच नव्हती किंवा छत्री असून इतका जोराचा पाऊस झाला की त्या छत्रीचा उपयोग नव्हता, त्याच्यामुळे भिजलो। असली बोरिंग कारण देऊ नका राव। जसं जसं आपलं वय वाढतं तसं जसं आपण या गोष्टींमधली गंमत त्याचं अनुभवायला विसरायला लागतो असं मला वाटतं। आता एवढा छान पाऊस पडत असेल आणि त्याच्यामध्ये उडी मारायची, धमाल करायची, अंगावर पाणी उडवायचं, कसली धमाल आहे? याच्यामध्ये वयाचा काय प्रश्न आलाय? जर तुम्हाला याच्यामध्ये पहिले आनंद येत असेल आणि आता मात्र पाऊस म्हटला की तुमच्या कपाळावर आठा येत असतील तर मात्र तुमचं वय वाढायला लागलंय। असं होऊ देऊ नका राव। त्याच्यातली गंमत घ्या। वय जरी वाढत असलं तरी मनाचं वय तसंच असू द्या, त्यात जास्ती मजा येते। आणि असा धमाल पाऊस असताना भूक मात्र खूप लागते राव। अशा वेळी काहीतरी मस्त चटपटीत खायला लागतं। डोंट वरी, आपण इथे मस्त मस्त रेसिपीज करत असतो आपल्या किचनमध्ये। बघूया आज रेसिपीज कुठल्या करणार आहेत ते। चला तर मग किचनकडे। पाऊस म्हटला की बच्चे कंपनी खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात, त्याच्यामुळे आजचा एपिसोड, आजच्या रेसिपीज त्यांना थोडासा महत्त्व देऊन त्यांच्यासाठी अशा रेसिपीज करणार आहोत आपण आज करणार आहोत डोनट्स आणि मार्बल केक। डोनट्स, गरमागरम डोनट असतील तर लहानांना काय आहे आणि मोठ्यांना काय, सगळ्यांनाच आवडणार आहेत। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीजला, डोनट्स। लागणारं साहित्य आहे पिठी साखर, मैदा, खोबरं, साखर, दूध, स्ट्रॉबेरी क्रश, बदाम, बटर, ड्राय ईस्ट आणि व्हॅनिला एसेन्स। तर सगळ्यात आधी आपण हे जे ईस्ट घेतलेलं आहे हे 1 चमचा घेतलेला आहे आपण। 1 टीस्पून ड्राय ईस्ट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। फक्त ते थोडंसं गरम पाणी असणार आहे। पाणी मी थोडं गरम केलेलं आहे, पण एकदम उकळतं पाणी पण नको। एक कोमट पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे। कोमट पाण्याने काय होणार आहे की हे ईस्ट ॲक्टिवेट होणार आहे। तर ॲक्टिवेट होण्यासाठी किंचित साखर पण लागते, तर ती पण टाकतोय आपण। थोडंसं पाणी टाकतोय, बस। पाणी टाकल्यानंतर याला एकत्र करायचं आहे व्यवस्थित। हे असं केल्यानंतर त्याला एक 5-7 मिनटं बाजूला ठेवायचं आहे। त्याला जर झाकून मी बाजूला ठेवतोय ईस्टला। आणि आता आपल्याला बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत। दूध घ्यायचं आहे, हे दूध पण मी थोडंसं गरम करून घेणार आहे। आता मी इथे काय करणार आहे, इथे परत थोडी साखर टाकणार आहे। 1-2 चमचे साखर, 2-2.25 चमचे साखर। आणि हे जे गरम केलेलं दूध, हे पाणी पण मी गरम केलं, दूध पण गरम केलं आहे। याच्यामुळे काय होणार आहे की हे जे ईस्ट ते व्यवस्थित ॲक्टिवेट होणार आहे आणि आपले जे डोनट्स आहेत ते लाईट आणि छान होतील। याच्यामध्ये टाकायचं आहे आता बटर। बटर किती टाकणार आहोत आपण? 1-1.5 चमचा बटर टाकणार आहे। साखर, दूध आणि बटर हे तिन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत। ईस्ट पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा। यात टाकणार मी व्हॅनिला एसेन्स, 3 ते 4 थेंब व्हॅनिला एसेन्स। आणि आता हे सगळं एकत्र करायचं आहे। यस, याला आपल्याला झाकण ठेवून अर्धा पाऊण तास बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे गोळा फुलून येईल। आपण डोनट्सची रेसिपी करतोय, गरमागरम डोनट्स करणार आहोत आणि गरमागरम खाणार आहोत। आता हे डोनट्स आपण करताना बघितलं की आपण सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आहेत। ईस्ट आपण त्यात पाणी टाकून ईस्ट थोडंसं फुलवून घेतलंय, नंतर दूध आणि ईस्ट बटर एकत्र केलं, थोडी साखर टाकली त्याच्यात आणि मैदा टाकलेला आहे आणि एकत्र करून त्याला पाऊण तास
भिजत ठेवलेलं आहे, त्याला मुरू दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा डो आपण बघूया. पहिल्यापेक्षा ऑलमोस्ट डबल झालेला आहे, त्याच्यामुळे फुलून आलेला आहे छान डो. आता आपल्याला हा डो घ्यायचा आहे आणि त्याला परत त्यातली हवा काढून आपण डो पहिल्यासारखा केलेला आहे. थोडासा मैदा टाकून आपण ह्याला लाटून घेणार आहोत. थोडं जाडसर ठेवायचं आहे. ठीक आहे. आता डोनट्ससाठी जो शेप आहे डोनटचा तो महत्त्वाचा आहे. तर डोनट कटर्स असे येतात की ज्याच्यामुळे मधला जो सर्कल आपल्याला व्यवस्थित कट करता येतो आणि हा मोठा गोल असतो. हे एक डोनट कटर आहे. पण आपल्या घरी सगळ्यांकडे आपल्याकडे डोनट कटर नसतं, तर एक ॲडजस्टमेंट म्हणून आपण काय करणार आहोत, माझ्याकडे एका डब्याचं झाकण आहे, ते मी वापरणार आहे. आणि इथे एक बॉटलचं झाकण घेतलेलं आहे. कुठलं एक बॉटलचं झाकण घ्यायचं छोटं, त्याचा वापर करून आपण डोनट्स बनवणार आहोत. आणि हे जरी करत असलो तरी एकदम प्रोफेशनल आणि मस्त होणार आहे डोनट्स आपले. आणि या छोट्या झाकणाने सेंटरमध्ये कट करायचं आहे. आता हा जो उरलेला डो आहे तो पण आपल्याला एकत्र करून परत असंच लाटून त्याचे कट्स करून हा पूर्ण वापरून टाकायचा आहे डो, म्हणजे काही वाया जाणार नाही. ठीक आहे. आणि याच्यावरती किंचित तेल लावून ठेवायचं आहे. तेल लावण्याचं कारण की हे ड्राय व्हायला नको, सुकायला नको, त्या दृष्टीने मी याला तेल लावलेलं आहे. आणि आपल्याला 1.5-2 तास याला आता परत बाहेर ठेवायचं आहे. आणि हे छोटे छोटे जे हे आहेत गोळे आहेत ते पण फुलून येतील, त्याचं पण आपण वापर करणार आहोत. याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि याला झाकून आपल्याला 1.5 तास तसंच ठेवायचं आहे, म्हणजे ते अजून छान प्रूव्ह होतील. तर आता वेळ इथे शूटिंगच्या वेळी नसल्यामुळे मी काही करून ठेवलेले आहेत आणि आधीच करून त्याला प्रूव्ह करायला ठेवले होते. तर हे असे छान फुललेले आहेत आणि आता याला आपल्याला तळायचं आहे. बस, त्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला. छान फुलता येतात आता ते. तांबूस रंग आता छान आलेला आहे त्याला आणि आतमधनं पण ते व्यवस्थित शिजले असतील. वा, छान रंग आलेला आहे. याला आता आपण काढून घेऊया आणि हे उरलेले पण टाकूया. बस, हे तळल्यानंतर आपण त्याला डेकोरेट पण करणार आहोत. त्याच्यामुळे इथे डेकोरेट करण्यासाठी आपण चॉकलेट वगैरे घेणार आहोत. इथे मी पाणी टाकतोय. इथे मी व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट दोन्ही पण वितळून ठेवले होते, पण जरा ते घट्ट झाले कारण की आता ते थंड झालेले आहेत. तर ते परत गरम करून घेऊया आपण. हे तळून झालेले आहेत, याला पण काढून घेऊया आपण. हा, तर हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि व्हाईट चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे. आणि इथे आपण साखर गरम करूया. ही जी पिठी साखर आहे ती घेतलेली आहे मी. पिठी साखर एक अर्धा ते पाऊण वाटी घेतलेली आहे. त्यात थोडंसं बटर टाकतोय मी. एक 1.5 चमचा पाणी. आणि याला पांढरं ठेवायचं पांढरं ठेवता येईल, किंवा याच्यामध्ये आपल्याकडे स्ट्रॉबेरी क्रश आहे तो थोडा टाकता येईल. आता हे डोनट्स आहेत, हे याच्यात चॉकलेटमध्ये डीप करायचे आपल्याला. वा, एक 2 व्हाईट चॉकलेटमध्ये पण करू आपण. चॉकलेट गरम असतानाच आपण त्याच्यावर बदाम टाकूया. हा, एकदम टेम्पटिंग आहे. कलरफुल गोळे असतील आपल्याकडे, हे मिळतात रेडीमेड, असे काही टाकले तरी चालतील वरती. हा,
स्ट्रॉबेरी क्रश आणि साखरेमुळे त्याला काय ग्लेज आली आहे मस्त. हे थंड झाल्यानंतर एकदम सॉलिड आणि खूप छान होतात. छोटे छोटे गोळे आहेत ते पण आपण ठेवूया. आता जे प्लेन आपण केलेलं आहे डोनट, त्याच्यावर थोडंसं सजावट करायची असेल आणखीन किंवा वेगळी पद्धतीने करायचं असेल तर आपल्याला बटर पेपर किंवा असे हे रेडीमेड प्लास्टिकचे पिशव्या येतात त्याचा वापर पण करता येईल. तर वेगवेगळी रंगसंगती वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपण हे डोनट्स करू शकतो. करायला इझी आहेत एकदम. आता हे ठेवल्यानंतर आय एम शुअर हे 10 मिनिटात गायब होतील. आता हे अजून थोडंसं हे आहे सॉफ्ट आहे कारण की हे सेट झालेलं नाही आहे. एक 15-20 मिनटं बाहेर ठेवलं तुम्ही तर हे चॉकलेट पण सेट होऊन जातं व्यवस्थित सगळं छान आणि असं हाताला चिटकत नाही नंतर. ते एकदमच मस्त आहे. तयार आहे आपले कलरफुल डोनट्स. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. डोनट्स बनवण्याकरता लागणारं साहित्य: मैदा, पिठी साखर, डेझिकेटेड कोकोनट, दूध, साखर, बटर, ड्राय ईस्ट, व्हॅनिला इसेन्स, स्ट्रॉबेरी क्रश आणि बदाम. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये दूध गरम करून घ्यावं. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवावं. एका बाउलमध्ये ड्राय ईस्ट, साखर आणि गरम पाणी घालून पेस्ट तयार करावी. नंतर एका वाडग्यामध्ये 2 चमचे साखर, गरम दूध, बटर, ड्राय ईस्ट पेस्ट, मैदा आणि व्हॅनिला इसेन्स घालून पीठ मळून घ्यावं आणि पाऊण तास बाजूला ठेवावं. मळलेल्या पिठाला मैदा लावून त्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी व ती डोनट कटरनी कापून घ्यावी. कट केलेल्या डोनटला तेल लावून 1.5 तास झाकून ठेवावं. तयार डोनट्स 1.5 तासानंतर तांबूस होईपर्यंत तळून घ्यावेत. नंतर एका पॅन मध्ये पाणी घालून त्यात व्हाईट आणि डार्क चॉकलेट गरम करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये पिठी साखर घालून त्यामध्ये बटर, पाणी, स्ट्रॉबेरी क्रश आणि साखर घालून गॅस बंद करावा. तळलेले डोनट्स डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी क्रश मध्ये डीप करून घ्यावेत. त्यावर बदामाचे काप आणि डेझिकेटेड कोकोनट घालावं. प्लास्टिक कोन मध्ये प्लेन चॉकलेट घालून डोनट्स वर गार्निश करून डिश सर्व्ह करावी. मस्त डोनटची आपण रेसिपी बघितली. आता बघूया दुसरी रेसिपी, मार्बल केक. मार्बल केकमध्ये कसं असतं की 2 रंग तुम्हाला मार्बलसारखे दिसतात. म्हणजे जसं साधारणपणे असतं जे असतं की व्हाईट आणि चॉकलेट याचं कॉम्बिनेशन असतं की दोन्ही रंग तुम्हाला केकमध्ये दिसतात. तर आपण 3 रंग दिसतील असा केक तयार करणार आहोत. आणि जी रेसिपी आहे ही एक साधारणपणे बटर केक ज्याला म्हणतात ती रेसिपी आहे की त्याच्यामध्ये 1:1:1 असा रेशो असतो साधारणपणे बटर, साखर आणि मैद्याचा. तर तशीच रेसिपी आहे आणि अंड्याचं प्रमाण क्वांटिटीप्रमाणे बदलतं. तर सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे मैदा, कॅस्टर शुगर, अंडी 2 घेतलेली आपण, नंतर कोकोनट आहे, डेसिकेटेड कोकोनट, खोबरं घेतलेलं आहे सुकं, आणि स्ट्रॉबेरी क्रश आहे, बटर आहे, बेकिंग पावडर आहे, दूध आहे, कोको पावडर आहे आणि व्हॅनिला एसेन्स आहे. हे साहित्य घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये जी आहे हे जे बटर घेतलेलं आहे हे साधारणपणे 75 ग्रॅम असेल हे बटर, तेवढं घेतलेलं आहे. आणि हे बटर आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कॅस्टर शुगर वापरतो. आता कॅस्टर शुगर दर ठिकाणी नसते अवेलेबल. जर नसेल तर साधी साखर घ्यायची आपली आणि त्याला थोडंसं पावडर करून घ्यायचं आणि मग ती 1 वाटी साखर घ्यायची आपल्याला. तसं पण चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. तर माझ्याकडे कॅस्टर शुगर आहे त्याच्यामुळे मी टाकणार आहे 1 वाटी मी कॅस्टर शुगर टाकतो आहे, कारण ही एका वाटीपेक्षा थोडीशी जास्त क्वांटिटी आहे त्यामुळे मी सगळं टाकणार नाही आहे. एवढी कॅस्टर शुगर मी टाकणार आहे, एकाला 1 साधारणपणे. आणि याला आपल्याला बीट करायचं आहे, क्रीम करून घ्यायचं आहे याला, या मिक्सचरला. आता टाकायच्या याच्यात अंडी. 2 अंडी आपण टाकणार आहोत. आता याच्यात टाकणार आहे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर, थोडासा व्हॅनिला इसेन्स, 1 वाटी साधारणपणे मैदा टाकणार आहोत आपण.
आणि तो आपण 1 वाटी साधारण टाकतोय. थोडीशी इकडे तिकडे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे रिक्वायरमेंटप्रमाणे. जसं आवश्यक पडेल तसं थोडंसं आपल्याला मैदा ॲडजस्ट करायचं आहे. सगळं मी एकत्र करतो पहिले, म्हणजे उडणार नाही बाहेर. आणि थोडंसं दूध, एक 3-4 टीस्पून दूध टाकलेलं आहे मी. बस, हे असं आपलं मिक्स तयार झालेलं आहे. केकचं जे मिक्स आहे, आपण करतो एक मार्बल केक. आता मी हा केक मोल्ड हा वापरणार आहे आणि याला आपल्याला पहिले थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. आतमध्ये सगळीकडनं बटर लावून घ्यायचं आहे. आणि अवन मी चालू करून ठेवलेला आहे. तो प्रीहीट करायला ठेवलेला आहे, 180 डिग्रीवर ठेवलेला आहे त्याला. आणि गरम केलेल्या अवनमध्ये आपल्याला टाकायचं आहे केक. थोडंसं मिक्स काढतोय, वेगळं काढतोय. हा जो मी थोडासा जो भाग वेगळा घेतला आहे त्याच्यामध्ये कोको पावडर टाकणार आहे आणि व्यवस्थित एकत्र करायचं आहे कोको पावडर टाकल्यानंतर. येस. आणि आता हा दुसरा जो लेअर आहे हा मी ह्याचे कोको चॉकलेट फ्लेवरचं जे मिक्स आहे त्यांनी करणार आहे दुसरा लेअर. हे जे मिक्स राहिलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडा स्ट्रॉबेरी क्रश. तिसरा जो थर आहे आपला हा या स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या मिक्सचरने आपण भरणार आहोत. आता मी याला बेक करणार आहे. एक साधारणपणे 45 मिनिट्स याला मी बेक करणार आहे 160 to 180 डिग्रीजवर. आपल्याला अवन बघायचं आहे, म्हणजे कधी कधी काय होतं की 180 डिग्रीजवर हीट जास्ती होते, तेव्हा 15-20 मिनिटानंतर जर थोडा कलर यायला लागला तर तेव्हा टेम्परेचर थोडं कमी करायचं आहे शेवटच्या 10-15 मिनटं, म्हणजे केक व्यवस्थित शिजतो पण आणि खूप जास्ती कलर येत नाही. तर ते थोडंसं ॲडजस्ट आपल्याला तेव्हा करायचं आहे. तर मी आता याला बेकिंग करणार आहे, बेक करून त्याला काढून घेणार आहे. हा केक व्यवस्थित झालेला आहे. याला थोडंसं थंड करून आपल्याला याला टर्न करायचं आहे आणि नंतर मी याच्यावरती काय टाकणार आहे, हे मगाशी पहिल्या रेसिपीमध्ये आपण एक साखरेचं एक मिश्रण तयार केलं होतं, स्ट्रॉबेरी क्रश आणि साखर. हे मिक्सचर मगाशीचं जे उरलेलं होतं ते मी वापरणार आहे. आणि आता केक थोडं 10-15 मिनटं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. वा, रंग छान आलेला आहे एकदम आणि त्याचं टेक्स्चर पण मस्त आलेलं आहे केकचं. केक आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि हे जे मिश्रण आहे साखरेचं हे मी थोडंसं गरम करून घेतलं, म्हणजे त्याला ते थोडंसं पातळ होईल त्या दृष्टीने. आणि हे आपल्याला केकवर टाकायचं आहे आणि जर पाहिजे असेल, आवडत असेल तर याच्यावरती थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आपल्याला टाकता येईल. आता जसं हे सेट होईल, थंड होईल, अजून हे लिक्विड पण थंड होईल, तर ते सगळं व्यवस्थित सेट होईल एकदम आणि असं लिक्विड राहणार नाही. पण याचं टेक्स्चर कसं आहे हे आपण आत्ता बघूया केकचं. हे ऑलरेडी सेट व्हायला लागलं ते छान. हां हां, क्या बात आहे. तयार आहे आपला झकास मार्बल केक. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मार्बल केक बनवण्याकरता लागणारं साहित्य: मैदा, कॅस्टर शुगर, अंडी, डेसिकेटेड कोकोनट, स्ट्रॉबेरी क्रश, बटर, कोको पावडर, दूध, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बटर घेऊन त्यामध्ये कॅस्टर शुगर घालून मिश्रण बीट करून घ्यावं. त्यामध्ये 2 अंडी, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, 1 चमचा मैदा आणि 4 चमचे दूध घालून मिश्रण बीटरने बीट करून घ्यावं. हे मिश्रण 2 वाडग्यांमध्ये काढून घ्यावं. एका वाडग्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालावा आणि दुसऱ्या वाडग्यामध्ये कोको पावडर घालावी. केकच्या मोल्डला बटर लावून घ्यावं. प्रथम या मोल्डमध्ये व्हॅनिला इसेन्सचा लेअर द्यावा, नंतर कोको पावडरचा लेअर द्यावा आणि शेवटी स्ट्रॉबेरी क्रशचा लेअर द्यावा. ओव्हन
180 डिग्रीला प्रीहीट करून घ्यावं. तयार मिश्रण 45 मिनिटं ओव्हनमध्ये ठेवून केक बेक करून सर्व्ह करावा. लहानपणी मला आठवतं की शाळेत जाण्यासाठी मला रिक्षा लावली होती. तेव्हा सायकल रिक्षा असायच्या आणि जो रिक्षावाला काका त्याचं माझं खूप मस्त जमायचं. माझं घर सगळ्यात शेवटी असायचं आणि सगळे मित्रमंडळी बसलेले असायचे, मस्त ते रेनकोट घालायचे. मी मात्र येताना विदाऊट रेनकोट मी आपल्या बॅगेत ठेवलेला असायचा. आणि मग सगळ्यांना सोडलं आणि खूप पाऊस असला की तो काका ते उघडून टाकायचं, जे बाजूला पडदे असतात ना रिक्षाचे ते उघडून टाकायचे आणि आम्ही एन्जॉय करायचो मस्त. कोणाची काय धांदल चालली आहे, कोणाची छत्री उलटी होते, कोणाचं अंगावर पाणी उडतं, हे सगळं आम्ही बघत जायचो. आज खरं आता रिक्षाची गरज राहिली नाही, पण त्या रिक्षावाल्या काकांनी कसा पाऊस एन्जॉय करायचं हे मात्र मला शिकवलं तेव्हा. आणि आजही तो मी एन्जॉय करतो की इव्हन माझ्या किचनच्या खिडक्या मस्त आम्ही उघड्या ठेवतो, पाऊस बघत मस्त रेसिपीज करतो. अशाच काही सुचलेल्या रेसिपीज आहेत आणि त्या पावसाकडनं स्फूर्ती घेऊन केलेल्या रेसिपीज आहेत. आय होप तुम्हाला त्या आवडतील आणि त्या तुम्ही नक्की करून बघाल. तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. छोट्या दोस्तांनो, या रेसिपीज जर घरी झाल्या, खा, ताव मारा, पण जरा जपून, कारण की एकदम जास्ती खाल्लं तर पोटाला त्रास होऊ शकतो. पण एन्जॉय करा. मंडळी, पुढच्या आठवड्यात परत 2 आणखीन इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन तुमच्या भेटीला मी परत येणार आहे. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.